नमस्कार, मी अभिजित करंडे. मुंबई तकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तुमच्या प्रत्येकाच्या मोबाईलवरती ऑनलाईन गेम्स असतील, पण त्या ऑनलाईन गेम्समुळं काही शेतकरी कुटुंबांनी मजूर करणारी कुटुंब जी आहे ती देशोधडीला लागल्याची उदाहरणं महाराष्ट्रामध्ये बघायला मिळतात. आपल्यासोबत धाराशिवचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार कैलास पाटील आहेत, ज्यांच्या मतदारसंघामध्ये अशी अनेक उदाहरणं त्यांना बघायला मिळाली आणि त्यांनी एक कायदा करण्याची मागणी केली आहे या ऑनलाईन गेम्सच्या विरोधामध्ये. कसला कायदा हवा आहे तुम्हाला पाटील साहेब? खरं तर आज लक्षवेधीच्या माध्यमातून हा प्रश्न मी सभागृहासमोर आणला. सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी, गृहमंत्री या नात्याने मुख्यमंत्री यांनी उत्तर दिलं. मला आणि महाराष्ट्रातल्या 288 सगळ्या आमदारांच्या मतदारसंघात हाच प्रश्न आहे की ऑनलाईन गेमच्यामुळं खूप कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत. कशी? त्यात काय होतं, ऑनलाईन गेम जंगली रमी असेल, ड्रीम11 असेल, अशा गेमच्या आहारी जाऊन तरुण स्वतःचे पैसे गमावतात. एकतर माझ्या मतदारसंघात 22 गाव आहे. तिथला एक लक्ष्मण जाधव नावाचा तरुण होता, 35-40 वर्षाचा. तो एवढा आहारी गेला की त्याने स्वतःची शेती विकली, नंतर घर विकलं, तरी त्याच्या ऑनलाईन गेममुळे जे कर्ज झालं होतं त्याला फेडणं होत नव्हतं. म्हणून त्यानं 2 वर्षाच्या स्वतःच्या मुलाला वीज दिलं. त्याचबरोबरीनं स्वतःची गरोदर पत्नी होती, तिलाही वीज दिलं. त्या दोघांची वीज देऊन हत्या केली आणि नंतर परत स्वतःनं आत्महत्या केली. अशी अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत. माझ्या मतदारसंघातले काही लोक, काही तरुण आहेत, त्यांनी त्यांच्या म्हणजे ज्या चांगल्या घरातले तरुण आहेत ते व्यसना ह्या गेमच्या आहारी जाऊन 2-2 कोटी रुपये त्यांनी गमावलेले आहेत. 2-2 कोटी रुपये? आणि ती मुलं एवढी व्यसनाच्या आहारी जातात की त्यांच्या पालकावर दबाव येतो, त्यांना शेती विकायला भाग पाडतात. व्यवसायाच्या माध्यमातून पैसे आलेले 2-2 कोटी रुपये असे व्यवसाय म्हणजे गमावे लागलेले आहेत त्यांना. आणि त्यांची जी वडिलोपार्जित प्रॉपर्टी असते, शेती, ही पिढ्यानपिढ्याला चालणारी एक मालमत्ता असते, ती विकावी लागते नावीलाजानं. आणि परवाच एक माझ्या मतदारसंघात घटना घडली की काहीच त्याच्या घरी शेती वगैरे काही नव्हती, त्यावर कर्ज झालं ऑनलाईन गेमच्या माध्यमातून. त्यानं म्हणजे आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आज तो तरुण सोलापूरच्या एका खाजगी रुग्णालयात उपचार घेतोय. अशा रोज घटना घडतात. मी ह्या घटना फक्त माझ्या जिल्ह्यात घडत नाहीत. तुम्ही महाराष्ट्रातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जावा, ऑनलाईन गेमच्या माध्यमातून हे नवीन संकट आहे. आपण एका बाजूला $5 ट्रिलियन इकॉनॉमी करायची म्हणतो, विकसित महाराष्ट्र घडवायचा म्हणून जाहिरातबाजी करतो. पण महाराष्ट्राचं जे भविष्य आहे, तरुण आहेत, ते जर तरुण अशा गेमच्या नादात जाऊन जर स्वतःची कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त होत असेल तर याला कुठेतरी चाप लावणं गरजेचं. अशा पद्धतीचा कायदा होतो का? म्हणजे तसा अस्तित्वात आहे? माझ्या माहितीप्रमाणे तेलंगणा एक राज्य असं आहे की त्यांनी कायद्यामध्ये त्यांच्या सुधारणा करून 2017 मध्ये यात ऑनलाईन गेमला तिथं बंदी आणलेली आहे. तेलंगणा राज्याच्या हद्दीत गेल्यावर हे ॲप ओपन होत नाहीत. अच्छा. मग ही बंदी आज उत्तरातनं खरं तर माझ्यासहित महाराष्ट्राच्या प्रत्येक पालकाला, जी तरुण पिढी आहे किंवा जे लोक ह्यात आहारी जातात, प्रत्येक कुटुंबाला वाटत होते की ह्यात गेमवर बंदी येईल. मी सन्माननीय मुख्यमंत्र्यांना आबांचीही आठवण करून दिली की ज्यावेळेस कुटुंब व्यवस्था डान्सबारच्या माध्यमातून उद्ध्वस्त होती, त्यांनी धाडसी निर्णय घेतला. आणि त्या पद्धतीने धाडसी निर्णय घेऊन आजही मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेणं अपेक्षित माझ्यासहित सगळ्यांना होतं. पण त्यांनी केंद्रावर ढकललं की केंद्राच्या अखत्यारीत हा विषय आहे, केंद्राकडे आपल्याला जावं लागेल, आम्ही केंद्राला पत्र लिहू, केंद्राकडनं पाठपुरावा करून हा कायदा करून घेऊ. पण तोपर्यंत महाराष्ट्रातील किती कुटुंब उद्ध्वस्त होतील? तुम्ही बघता का हे सगळे जे तुम्ही गेमिंग ॲपची नावं घेतलीत किंवा ऑनलाईन ॲपची, त्याचे जे प्रमोशन्स आहेत ते खूप मोठमोठी मंडळी करतात. खरं तर मला मुख्यमंत्र्यांनीही त्यांना तोही विषय झाला किंवा त्यांना आपण सांगू की तुम्ही जाहिराती करू नका किंवा जाहिरातीवर बंदी आणता येईल का, परंतु त्यांनीही काहीतरी सामाजिक भान राखलं पाहिजे असं मला वाटतं. क्रिकेटर्स आणि त्यांना एकतर कसं असतं, एक सर्वसामान्य माणसं हे अनुकरण करत असतात. एक नेत्यांचं करतात, अभिनेत्यांचं करतात. नेत्यांचं करतील का काल बघितल्यावर? करू नये असं वाटतं. म्हणजे कालचं जे बघितलं ते खरंच महाराष्ट्राच्या विधानसभेच्या जे आजपर्यंतची गरिमा आहे ह्याला म्हणजे लाजिरवाणी गोष्ट आहे आणि करू नये असं मला तर वाटतं. आणि माझी विनंती आहे की असं कोणी चांगल्या गोष्टीचं अनुकरण करावं. चुकीची गोष्ट एखादी घडली असेल तर कोणी अनुकरण करू नये. आणि हे अभिनेते असतील, क्रिकेटर असतील, यांच्याकडे आयडॉल म्हणून लोक बघतात. आणि तुम्ही जर जाहिराती करता तर तुम्ही संदेश देणार आहे? तुम्ही काहीतरी सामाजिक भान राखावं अशी माझी विनंती आहे. तुम्हाला ठीक आहे, व्यवसाय तुमचा, पण बाकीच्या गोष्टी जाहिराती करा. पण अशा गोष्टीचं जाहिराती करताना तुम्ही सामाजिक भान, कारण तुमचं अनुकरण जर तरुण पिढी तुमच्याकडे बघून करत असेल आणि तुम्ही सांगता मी एवढे जिंकले, तुम्ही एवढे जिंका, हे चुकीचं आहे असं मला वाटतं. या जाहिराती करणारे सामाजिक भान राखावं एवढीच मला विनंती आहे. मला एक गोष्ट म्हणजे तुम्ही खूप सेन्सिटिव्ह विषयाला हात घातलेला आहे, कारण आम्ही पेपरमध्ये बाकीकडे सुद्धा वाचलेले आहेत की या ऑनलाईन गेमिंगच्या नादाला लागून लोकांनी पैसे गमावलेले आहेत.
आता कायदा तर येईल त्याला येईल, पण आत्ता इमिजिएटली अवेअरनेस शिवाय दुसरा काय उपचार आहे असं वाटत नाही. त्यांनी उत्तरात तेही सांगितलं होतं की आम्ही जनजागृती करतो. हे जनजागृती पुढे गेलेली गोष्ट आहे. त्यावेळेस जर आराराबा म्हणले असते आपण डान्सबारला जाऊ नका म्हणून जनजागृती करू तर चाललं असतं का? कुठेतरी शासनानं आता ठोस निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे. अजून किती कुटुंब उद्ध्वस्त व्हायची वाट बघणार आहेत तुम्ही? एका बाजूला तुम्ही सगळ्या विकसित महाराष्ट्राच्या गोष्टी करता, कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त होत असताना तुम्ही जनजागृती, आपण केंद्राकडे पत्र पाठवू, ह्या गोष्टी करून जबाबदारी झटकली नाही पाहिजे असं मला वाटतं. ठीक आहे, तुम्ही तुमच्या मतदारसंघामध्ये जशी उदाहरणं आहेत, तुमच्या सहकारी जे बसतात विधानसभेत त्यांच्या मतदारसंघामध्ये सगळ्यांची या बाबतीतली तुम्ही औचित्याचे मुद्दे या बाबतीत किती आले बघा. 296च्या प्रस्तावात ह्या बाबतीत किती सदस्य बोलले बघा. तुम्ही कुठल्याही सदस्य सत्ताधारी असू द्या विरोधातला असू द्या, हे 288 मतदारसंघातला प्रश्न हा सगळ्याचा प्रश्न आहे. हा सामाजिक प्रश्न बनलेला आहे. जसं अंमली पदार्थ आहे त्याचबरोबरीने हे महाराष्ट्रापुढचं संकट आहे. हे दोन संकट महाराष्ट्राच्या तरुणाईपुढचे. जसं आपण विकसित होत चाललोय, विकसनशील महाराष्ट्र, विकसित महाराष्ट्र दिशेने वाटचाल करत असेल, त्यापुढे हे दोन संकट आहेत, अंमली पदार्थ आणि ऑनलाईन गेम. हे संकटाचा प्रत्येक मतदारसंघाला सामना करावा लागतो. निश्चितपणे मतदारसंघामध्ये सामना करावा लागतोय. कैलास पाटील यांनी अत्यंत संवेदनशील मुद्दा जो आहे तो उपस्थित केलेला आहे. आपल्या हातातला मोबाईल हा आपला मित्रही होऊ शकतो आणि जर आपण त्याचा योग्य वापर केला नाही तर शत्रूही होऊ शकतो. आणि तसंच कुठेतरी ग्रामीण भागामध्ये घडताना दिसते. ऑनलाईन गेम्सच्या नादी लागून अनेकांनी आपले करोडो रुपये गमावलेले आहेत. शेती, भाती, आपलं राहतं घर जे आहे ते गमावलेले. एक अजून एक उदाहरण सांगतो. एक पोलीस कर्मचारी होता बीड जिल्ह्यातला. तो आहारी गेला या गेमच्या, ऑनलाईन गेमच्या, आणि त्याने स्वतःची पगार पुरत नव्हती म्हणून चोऱ्या केल्या. तसे गुन्हे दाखल झाले त्याच्यावर. त्याने मोटरसायकलच्या चोऱ्या केल्याचे गुन्हे दाखल झाले पोलीसमध्ये सुद्धा. म्हणजे किती एखाद्या गोष्टीचा आहारी गेल्यावर माणूस काय करू शकतो, हे खूप दुर्दैवाची गोष्ट. आणि कुठेतरी थांबलं पाहिजे आणि ह्याला कायदा केल्याशिवाय थांबणार नाही असं मला वाटतं. निश्चितपणे काही गोष्टी ज्या आहेत त्या हाताबाहेर गेल्यानंतर त्याला कायद्यानं चाप लावता येतो. कैलास पाटील यांनी अत्यंत सुयोग्य मागणी केलेली आहे. सरकार त्याचा गांभीर्यानं आणि सकारात्मक विचार करेल अशी अपेक्षा करूयात. तुमच्याही आजूबाजूला असे लोक असतील जे आहारी गेले असतील तर त्यांना थांबवा, त्यांना योग्य मार्गावर आणा आणि कायद्यानं त्यामध्ये काहीतरी मार्ग काढण्याचा प्रयत्न करा. पोलिसांमध्ये जा. आपण सध्या तरी इतकंच सांगू शकतो, पण या विधानसभेमध्ये जर हा कायदा झाला तर हजारो लाखो कुटुंबांना तो दिलासा असेल. कॅमेरामन किरणसह अभिजित, मुंबई तक.